काही गोष्टी आम्ही अज्ञात असतो काही गोष्टींमध्ये, कारण माणसाची शिकण्याची एक चाकोरी असते, त्या चाकोरीमध्ये मनुष्य शिकतो, परंतु त्याच्या पलीकडे काहीतरी आहे हे आपल्याला केव्हा मिळतं, ज्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला काही ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, सहवास होतो, मग आपल्याला ते अवगत होतात. त्यामुळे मीही काय फार मोठा इथं तज्ज्ञ म्हणून बसतो, मी तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे, मी एक साधक आहे. त्यामुळे तुम्ही मला काही पडकं समजू नका. पहिली गोष्ट, मी तुमच्यातलाच आहे, तुमच्याच अवस्थेमधून मी पण आलेलो आहे. त्यामुळे जो एक अनुभव आहे तो मी आपला कथन करतो आहे. तर स्पर्धेला जाताना काही गोष्टींची मी टिप्स देतो आपल्याला, की भजन स्पर्धा आहे, स्पेशली गायन स्पर्धा वेगळी असते, शास्त्रीय संगीताची गायन स्पर्धा वेगळी असते आणि भजन स्पर्धा वेगळी असते. मग आपल्याला नेमकं भजनाला काय हवं आहे, इथेशी हे महत्त्वाचं आहे. कारण इथे जे महत्त्व आहे ते भजनाला आहे. उत्कृष्ट गायनाचं एकच पारितोषिक आहे, उत्कृष्ट वादनाचं एकच पारितोषिक आहे. भजनाची 1, 2, 3 3 बक्षीस आहेत, उत्तेजनार्थ 3 आहेत, 6 बक्षीस आहेत. त्यामुळे ह्या 6 बक्षिसांमध्ये आपण कुठेतरी बसलो पाहिजे, त्या अनुषंगाने हा विचार झाला पाहिजे. तर आता काही लोकांनी 11 मात्रा घेतलं, कोणी 10 मात्रा घेतलं, कोणी 14 मात्रा घेतलं, तर हे आपण करताय विद्वत्ता या दृष्टिकोनातून छान आहे, परंतु ते घेऊन तर भजन रंगेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे फार मोठे ताल किंवा फार मोठा राग, अनवट राग घेऊनच आपण भजन केलं म्हणजे श्रेष्ठ होतं असं नाही. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही साधे गा, साधं वाजवा, परंतु भजन म्हणजे भजन झालं पाहिजे, गोड झालं पाहिजे, बस. तिथे विद्वत्तेचा काही संबंध नाही. हां, मला जर विद्वत्ता दाखवायची तर मी शास्त्रीय संगीताची मैफल घेऊन बसेन, मग माझी विद्वत्ता. परंतु तिथेच पण अहंकार चालत नाही, तिथेही प्रेमानंच चावं लागेल. त्यामुळे भजन हे शांतीचं आहे, विवेकबुद्धीचं आहे, प्रेमाचं आहे. हे प्रत्येकाने पहिली गोष्ट बिंबवून घ्या की भजन गाणं म्हणजे आयुष्य नव्हे. भजन ही कला म्हणून जोपासतो आपण, परंतु भजन हे आयुष्य जगणं आहे, हे महत्त्वाचं आहे. संतांचे अभंग फक्त गाण्यासाठी नाही आहेत, ते आचरणासाठी. तर त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने विचार करावा व त्या अनुषंगाने आपली वाटचाल करावी, ही मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन. व मी 1-2 अभंग सादर करून आपला कार्यक्रम आटपूया. चालेल ना? ओके. तर पाण्याची व्यवस्था करा. पाणी दिवसभराचं कार्यक्रमाचं ऐकून कान एवढे जाम झालेले की आता गाणं होईल का शंका आहे. कारण घडीमान असतो साऊंड सिस्टीमचा वाजवण्याचा. माफ करा. आ